बिग बिलियनच्या सेलमध्ये मी घेतलेलो आहे हा माझा लॅपटॉप। आणि हे मी नाही घेतलं, माझी बहीण घेतलेली आहे आणि ह्याचा मी अनबॉक्सिंग करतो स्वतःच्या पैशातून घेतलेली आहे ती। बघूया आपण हा किती दिवसापर्यंत हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा फक्त विथ इन्शुरन्स मला पडलेला आहे 66,400 समथिंगला पडलेला आहे। आणि बघा, जर करता मी हा लॅपटॉप सध्याला M4 चिपचं चालू आहे, तो लॅपटॉप आय थिंक 1,45,000च्या समथिंग चालू आहे। आणि जर करता मी तो घेण्याच्या ऐवजी हा फक्त 2 वर्जनच्या खालचा आहे, मला फक्त माझं काम करायचं आहे, बाकी काही नाही। त्या लोकांना दाखवण्यासाठी आपण जास्त पैसे खर्च करून कोणतेही प्रोडक्ट घेऊ नका, हेच माझं म्हणणं आहे। समजा तेच मी तुम्हाला नॉर्मली सांगतो, iPhone 17 Pro आणि iPhone 16, 15 वगैरे घेत असाल तर 17ला आलं असेल तर तुम्ही 15 आणि 16ला चूज करा, कारण की 15चा असतो आता 50-60 हजारापर्यंत आलेला असतं iPhone। आणि तोच iPhone 17 Pro सध्याला रेट आहे त्याचा आय थिंक नवीन 1.5 लाखाच्या आसपास असणार। मला वर्थ इट वाटतं आहे की हा लॅपटॉप 66,000ला पडलेला आहे, मला भरपूर वर्थ इट वाटतं आहे। हे बघू शकता, मी ओपन करतो आहे, सील पॅक वगैरे काढलेला आहे, एकदम मस्त वाटतं आहे मला। हे बघा, हे बघू शकता तुम्ही, हाच लॅपटॉप आहे तो जे मी मागवलेला आहे, मॅकबुक एअर M2 चिप 16 GB 256। आणि ह्यामध्ये तुम्हाला चार्जर पण येतो आहे, अडॅप्टर, आणि मग चार्जिंग केबल पण येतो आहे। आणि तोच जर करता मी iPhone घ्यायला गेलं तर मला चार्जर पण नाही भेटत, काहीच नाही, अडॅप्टर पण नाही भेटणार मला, त्यामध्ये सगळे स्वतः खर्च करावं लागते। आता कलर तर मला भरपूर चांगला वाटायला आहे, बघू शकता तो, फिनिशिंग मस्त फिनिशिंग आहे। सध्याला अजून सेटअप पूर्ण झालेलं नाही माझं, बघूया। क्वालिटी तर चांगलं आहे, कलर पण एकदम मी बेस्ट निवडलेला आहे। आणि मला खासियत म्हणजे ह्याचं हा चार्जर कसं काय भेटतो मला अजून पण डाऊट येतं आहे, एवढ्या प्राईजमध्ये ना, हे पण येतं डाऊट। आणि मित्रांनो बघा, हा लॅपटॉप मी 6 महिन्यापर्यंत वापरणार आहे, 6 मंथ। 6 महिने झाले की आपण ह्याच्यावरती गिव अवे वगैरे करणार आहेत, असं माझा विचार आहे। जर करता माझे 100K सबस्क्रायबर्स आणि 100K व्ह्यूज प्रत्येक व्हिडिओवरती येत असेल तर मी हा लॅपटॉप गिव अवे करायचा विचार केलेला आहे। येणार, कारण की ह्याचं आता स्क्रीन क्वालिटी बघूया आपण, स्क्रीन सफारीमध्ये बघावं लागेल आपल्याला। आपण पहिलं गाणं जे लावतो तुम्हाला दाखवतोच आता, काय पण असू दे, आपलं पहिलं गाणं सितारूढ सॉन्ग। मित्रांनो, तुम्हाला हा लॅपटॉप कसा वाटला आणि काय नाही ते तुम्ही जरा मला व्हिडिओमध्ये तुम्ही सांगू शकता। आणि जर करता ह्यामध्ये काही राहिलं असेल तर सांगायचं, आणि मी एक्सप्लेन केलं नाही ते तुम्ही सांगू शकता मला। म्हणजे कीबोर्ड्स वगैरे सगळे सॉफ्ट टच आहेत, तेवढं काही प्रॉब्लेम नाही येणार, कारण की हा ॲपलचा प्रोडक्ट आहे। ॲपलचा प्रोडक्ट तुम्ही बिझनेससाठी किंवा तुमच्या कोणत्याही रिलेटेड कामासाठी जर करता वापरत असाल, प्रोफेशनलसाठी, मी धन्यवाद। आणि नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। यस।